Hello students, I am lecturer Rohan Gurajatti from Shivraj College Gadinglas, Department of Computer Science. आजपासून आपण BCS सेकंड BSc सेकंड कॉम्प्युटर सायन्स एंटायर सेमिस्टर 4 या स्टुडंटसाठी व्हिडिओ लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहोत. कोर्स टायटल आहे डाटा स्ट्रक्चर, म्हणजे सब्जेक्टचं नाव आहे डाटा स्ट्रक्चर युजिंग C++. कोर्स कोड आहे DSC 401. ओके, ह्या सब्जेक्टचा सिलेबस मी आता स्क्रीनवर डिस्प्ले करत आहो. सेमिस्टर 4 BSc पार्ट 2 कॉम्प्युटर सायन्स एंटायर. कोर्स टायटल डाटा स्ट्रक्चर युजिंग C++. ओके, हा थेरी पेपर आहे आणि टोटल थेरी पेपर हा 50 मार्क्ससाठी आहे. ओके, ह्याच्यामध्ये कुठले इंटरनल मार्क्स नाहीत, म्हणजे हा थेरी पेपर जो असणार आहे तो टोटली 50 मार्क्ससाठी असणार आहे आपल्याला. ओके, आता कोर्स आउटकम्स हे आपण नेक्स्ट म्हणजे सिलेबस रीड केल्यावर आपण कोर्स आउटकम्स डिस्कस करूया. ओके, आता आपला जो काही सिलेबस आहे हा 4 युनिटमध्ये काय केलेला आहे, डिवाईड केलेला आहे. ओके, 4 युनिटमध्ये. फर्स्ट युनिट आहे म्हणजे 4 लेसनमध्ये डिवाईड केलेलं आहे. मग फर्स्ट युनिट आहे कन्सेप्ट ऑफ डाटा स्ट्रक्चर अँड ॲरे म्हटलेला आहे. त्यानंतर सेकंड युनिट आहे अल्गोरिदम ॲनालिसिस. थर्ड युनिट आहे स्टॅक अँड क्यू डाटा स्ट्रक्चर, म्हणजे स्टॅक अँड क्यू डाटा स्ट्रक्चर रिलेटेड आहे. त्यानंतर फोर्थ युनिट आहे लिंक्ड लिस्ट अँड ट्री. लिंक्ड लिस्ट अँड ट्री डाटा स्ट्रक्चर आपल्याला ह्या लेसनमध्ये बघायचं आहे. ओके, आपण पहिला लेसन डिस्कस करूया. फर्स्ट युनिटमध्ये टायटल आहे कन्सेप्ट ऑफ डाटा स्ट्रक्चर कॉमा ॲरे. ह्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ डाटा, डाटा ऑब्जेक्ट, टाईप्स ऑफ डाटा, ऑटोमिक डाटा, नॉन ऑटोमिक डाटा हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ डाटा स्ट्रक्चर म्हणजे डेफिनेशन ऑफ डाटा स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायचं आहे. डाटा स्ट्रक्चर म्हणजे काय असणार आहे, लॉजिकल अँड मॅथमॅटिकल मॉड्यूल ऑफ अ रिप्रेझेंटेशन ऑफ डाटा इज कॉल्ड ॲज डाटा स्ट्रक्चर. आता मी शॉर्टमध्ये काय केलेली आहे, डेफिनेशन तुम्हाला इथं सांगितलेली आहे. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे ॲबस्ट्रॅक्ट डेटा टाईप ADT, ह्याची डेफिनेशन बघायची आहे. आणि त्याच्यानंतर बेसिक डाटा स्ट्रक्चर ॲरे डाटा स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यामध्ये ॲरेची डेफिनेशन असणार आहे, ॲरेवरती रिलेटेड ऑपरेशन्स असणार आहेत, इन्सर्शन ऑफ एलिमेंट, डिलिशन ऑफ एलिमेंट. ओके, त्यानंतर सर्चिंग पर्टिक्युलर एलिमेंट फ्रॉम ॲरे हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ ॲरे. ॲरे आपण कुठं यूज करू शकतो, ॲरे यूज करून आपण कुठले प्रोग्रॅम्स करू शकतो ते आपल्याला बघायचे आहेत. आता त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, पॉलिनॉमियल इक्वेशन, ॲडिशन ऑफ 2 पॉलिनॉमियल्स आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल ॲरेज इथं चेक करायचं आहे. ओके, हे पहिल्या लेसनमध्ये दिलेले पॉईंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट युनिट आहे अल्गोरिदम ॲनालिसिस. टायटल आहे अल्गोरिदम ॲनालिसिस. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे स्पेस कॉम्प्लेक्सिटी, टाईम कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे ज्यावेळी आपण डाटा स्ट्रक्चर पर्टिक्युलर डाटा स्ट्रक्चर आपण कॉम्प्युटरवरती इम्प्लिमेंट करणार, तो किती मेमरी स्पेस ऑक्युपाय करणार आहे, त्यानंतर किती टाईम लागणार आहे तो पर्टिक्युलर डाटा स्ट्रक्चर एक्झिक्यूट होण्यासाठी, हे आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओके, त्यानंतर असिम्प्टोटिक नोटेशन्स बघायचे, बिग O नोटेशन, ओमेगा, थीटा, वेगवेगळे नोटेशन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे अल्गोरिदम ॲनालिसिस करण्यासाठी हे 3 टाईपचे नोटेशन्स आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहेत. ते अल्गोरिदम स्पेस कॉम्प्लेक्सिटी किती यूज करतो आहे, टाईम कॉम्प्लेक्सिटी किती यूज करतो आहे हे चेक करणार आणि त्याला आपण काय करणार आहे, हे नोटेशन्स अप्लाय करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला सर्चिंग अल्गोरिदम. पर्टिक्युलर एलिमेंट आपल्याला त्या ॲरेमधनं सर्च करायचं असलं तर सर्चिंग अल्गोरिदम आपण इथं काय करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्चिंग टेक्निक्स आहेत. लिनियर सर्च एक टेक्निक आहे, त्यानंतर बायनरी सर्च एक टेक्निक आहे, आणि त्याच्या रिलेटेड जो काय अल्गोरिदम आहे आपण इथं बघायचं आहे. त्यानंतर सॉर्टिंग अल्गोरिदम्स म्हणजे सॉर्टिंग टेक्निक्स आहेत. आपल्याला ॲरे जर सॉर्ट करायचा असला तर वेगवेगळ्या टेक्निक्सनं आपण काय करू शकतो, ॲरे सॉर्ट करू शकतो. मग त्याच्या रिलेटेड जे काय अल्गोरिदम्स आहेत ते कुठले बघा, बबल सॉर्ट अल्गोरिदम आहे किंवा टेक्निक आहे, इन्सर्शन सॉर्ट अल्गोरिदम किंवा टेक्निक आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट अल्गोरिदम्स आपल्याला काय करायचे त्या लेसनमध्ये बघायचे. ओके, मग सेकंड लेसनमध्ये आपण वेगवेगळे अल्गोरिदम स्टडी करणार आहोत, सर्चिंग अल्गोरिदम आणि सॉर्टिंग अल्गोरिदम, आणि त्याच्या रिलेटेड प्रोग्राम्स पण आपण बघणार आहोत. त्यानंतर
थर्ड युनिटमध्ये दोन डाटा स्ट्रक्चर आपल्याला शिकायचे आहेत. टायटल आहे स्टॅक अँड क्यू. ही दोन डाटा स्ट्रक्चर आहेत. ही डाटा स्ट्रक्चर आपल्याला थर्ड युनिटमध्ये आपल्याला शिकायचे. पहिला येणार आहे स्टॅक डाटा स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ स्टॅक म्हणजे डेफिनेशन ऑफ स्टॅक बघायचे. फॉर एक्झाम्पल स्टॅक म्हटलं तर तुम्ही जिदो कराटेचे व्हिडिओज पाहिला असणार. त्याच्यामध्ये ब्रिक्स एकमेकावर ठेवलेले असतात आणि त्या कॅन्डिडेटला कराटे प्लेयरला काय करायला सांगतात ते फोडवायला सांगतात. ओके, म्हणजे ब्रिक्स म्हणजे विटा एकमेकावर ठेवतात. मग त्या विटाच्या काही एकमेकावर ठेवलेल्या असतात त्याला काय म्हणायचं आहे, स्टॅक म्हणायचं आहे. ओके, तसं सी डीचं स्टॅक असते. बुक तुम्ही एकमेकावर ठेवला तर बुकचं काय होणार आहे, स्टॅक होणार आहे. ओके, मग आपल्याला कन्सेप्ट ऑफ स्टॅक, डेफिनेशन ऑफ स्टॅक बघायचे आहे. त्यानंतर स्टॅकवरती होणारे ऑपरेशन्स. स्टॅक डेटा स्ट्रक्चरवरती आपण ऑपरेशन्स कुठले कुठले करू शकतो बा. पुश ऑपरेशन म्हणजे नवीन एलिमेंट इन्सर्ट करणार आहे. पॉप ऑपरेशन म्हणजे डिलीट करणार, त्यातला एक्झिस्टिंग एलिमेंट काय करणार आहे, डिलीट करणार आहे. त्याच्यानंतर पिक म्हणजे पर्टिक्युलर एलिमेंट आहे की नाही ते चेक करणार म्हणजे सर्च करणार. ओके, हे ऑपरेशन्स आपण काय करू शकतो, स्टॅकवरती इम्प्लिमेंट करू शकतो. त्यानंतर ॲरे इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक. ॲरे यूज करून आपण काय करणार आहे, स्टॅक इम्प्लिमेंट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लिंक लिस्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲरे. आता लिंक लिस्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती 4th लेसनमध्ये आहे. लिंक लिस्ट आधी आपल्याला लिंक लिस्ट यायला पाहिजे, मगच आपण काय करू शकतो, लिंक लिस्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक बघू शकते. मग आपल्याला लिंक लिस्ट काय आता ह्या लेसनमध्ये येणार नाही. ज्यावेळी आपण 4th लेसन स्टडी करणार त्यावेळी आपल्याला हा लिंक लिस्ट पॉईंट लक्षात येईल आणि मग त्याच वेळी आपण काय करायचं, लिंक लिस्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टॅक त्यावेळी बघायचं आहे. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक. स्टॅक आपण कुठं अप्लाय करू शकतो, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे चेक करायचं आहे. रिकर्सिव्ह फंक्शनमध्ये असणार आहे इन्फिक्स नोटेशन, मॅथमॅटिकल नोटेशन्स आहेत. इन्फिक्स नोटेशन, प्रिफिक्स, त्यानंतर पोस्टफिक्स नोटेशन. इन्फिक्सचं कन्वर्जन प्रिफिक्समध्ये किंवा इन्फिक्सचं कन्वर्जन पोस्टफिक्समध्ये किंवा व्हाईस वर्सा ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला स्टॅक यूज करायला लागणार आहे. ओके, इथं पुढे दिलेलं आहे कन्वर्जन फ्रॉम इन्फिक्स टू प्रिफिक्स अँड इन्फिक्स टू पोस्टफिक्स दिलेलं. इथं आपण काय करू शकतो, स्टॅक इम्प्लिमेंट करून आपण हे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, कन्वर्जन करू शकते इन्फिक्स नोटेशनचं. त्यानंतर नेक्स्ट डाटा स्ट्रक्चर आहे बघा थर्ड युनिटमध्ये तो क्यू डाटा स्ट्रक्चर. क्यू डाटा स्ट्रक्चरची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. कन्सेप्ट ऑफ क्यू. क्यू मीन्स आपण बँकमध्ये क्यू लाईनमध्ये उभारतो आहे, क्यूमध्ये उभारतो आहे. त्याच्यानंतर ॲडमिशन फॉर्म भरताना क्यू फॉर्म करतो आहे, क्यूमध्ये उभारतो आहे, लाईनमध्ये उभारतो आहे. ओके, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करतो आहे, क्यूमध्ये उभारतो आहे. ओके, त्यानंतर ऑपरेशन्स ऑन क्यू. आता क्यूवरती ऑपरेशन्स कुठले होतं, इन्सर्टिंग अँड एलिमेंट इन क्यू, डिलीटिंग अँड एलिमेंट फ्रॉम क्यू. एक्झिस्टिंग एलिमेंट आपण काय करणार आहे, डिलीट करणार आहे. आणि त्याच्यानंतर पिक मीन्स सर्चिंग पर्टिक्युलर एलिमेंट फ्रॉम अ क्यू, हे आपण बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा ॲरे इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यू आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे युझिंग ॲरे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिंक लिस्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यू. आता लिंक लिस्ट हा पॉईंट आपण 4थ्या लेसनमध्ये शिकणार आहोत. त्याच वेळी काय करायचं आहे, क्यू इम्प्लिमेंट करायचं आहे युझिंग लिंक लिस्ट. ओके, नेक्स्ट टाईप्स ऑफ क्यू. आता टाईप्स ऑफ क्यूमध्ये बघा लिनियर क्यू आहे, त्यानंतर सर्क्युलर क्यू आहे आणि प्रायोरिटी क्यू आहे. 3 टाईपचे क्यूज आहेत, हे आपल्याला बघायचे आहेत ह्या थर्ड लेसनमध्ये युनिटमध्ये. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ क्यू आपण कुठं अप्लाय करू शकतो, त्याचे ॲप्लिकेशन्स कुठं करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जॉब शेड्युलिंग ऑल्गोरिदम्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, क्यू तिथं अप्लाय करू शकतो. प्रेज रिप्लेसमेंट ऑल्गोरिदम्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, क्यू अप्लाय करू शकतो. ओके, आता त्यानंतर लास्ट युनिट आहे 4th युनिट लिंक लिस्ट अँड ट्री. टायटल आहे लिंक लिस्ट अँड ट्री. ह्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे लिंक लिस्ट. लिंक्ड लिस्ट डाटा स्ट्रक्चर आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ लिंक लिस्ट म्हणजे डेफिनेशन ऑफ लिंक लिस्ट असणार आहे. त्यानंतर मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ लिंक लिस्ट हे बघायचं आहे. ओके, त्यानंतर ऑपरेशन्स ऑन लिंक लिस्ट. वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत लिंक लिस्टवरती, ते आपण इम्प्लिमेंट करणार आहोत, ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे इन्सर्शन ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट इन लिंक लिस्ट, डिलीटिंग अँड एक्झिस्टिंग एलिमेंट फ्रॉम अ लिंक लिस्ट. त्यानंतर डिस्प्लेइंग लिंक लिस्टमध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते सगळे डिस्प्ले करायचे आहेत. त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन म्हणजे त्या लिंक लिस्टमधनं पर्टिक्युलर एलिमेंट आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. ओके,
त्यानंतर नेक्स्ट एक इमेज डिस्प्ले करतो ज्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे सिलेबसमधली. ओके, आता मग नेक्स्ट मग टाईप्स ऑफ लिंक लिस्ट आपण काय बघायचं आहे त्याच्यामध्ये. टाईप्स ऑफ लिंक लिस्ट, सिंगली डबलली लिंक लिस्ट बघायचं आहे. त्यानंतर लिंक लिस्ट अँड सर्क्युलर लिंक लिस्ट. ओके, सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट अँड लिंक लिस्ट आणि सिंगल लिंक लिस्ट सेमच येणार आहे. त्यानंतर सर्क्युलर लिंक लिस्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे. ओके, ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. यानंतर ना ट्री डेटा स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ट्री डेटा स्ट्रक्चरमध्ये बघा कन्सेप्ट ऑफ ट्री, डेफिनेशन ऑफ ट्री, त्यानंतर ट्री टर्मिनॉलॉजी. ट्री टर्मिनॉलॉजीमध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत. ओके, ट्री रिलेटेड रूट, चाइल्ड, पॅरेंट, सबलिंक्स अँड सो ऑन, हे सगळे पॉईंट्स आपल्याला काय करायचे आहेत ट्रीमध्ये चेक करायचे. मग टाईम टू टाईम ज्यावेळी आपण लेसन स्टार्ट करणार त्यावेळी हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये कवर करणार आहोत. त्यानंतर बायनरी ट्री म्हणून एक कन्सेप्ट आहे. ट्रीमध्ये सब कन्सेप्ट आहे बायनरी ट्री, त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ बायनरी ट्री. त्यानंतर टाईप आपल्याला बघायचं आहे. ओके, आणि त्याच्या रिलेटेड जे काय ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स आपण इथं बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे बायनरी सर्च ट्री म्हणून एक पॉईंट आहे, सब पॉईंट आहे ट्रीमध्ये बायनरी सर्च ट्री. आणि ह्याच्यावरती आपण वेगळे ऑपरेशन परफॉर्म करणार. इथं डेफिनेशन ऑफ बायनरी सर्च ट्री, त्याच्यानंतर त्यावरती ऑपरेशन्स करणार आहोत. ऑपरेशन्स ऑन BST म्हणजे बायनरी सर्च ट्री, क्रिएटिंग अ बायनरी सर्च ट्री, इन्सर्टिंग अन एलिमेंट इन बायनरी सर्च ट्री, सर्चिंग पर्टिक्युलर एलिमेंट और नोड म्हणतो आपण त्याला, नोड इन बायनरी सर्च ट्री. त्याच्यानंतर डिलीटिंग अँड नोड और एलिमेंट इन बायनरी सर्च ट्री. त्यानंतर ट्रॅव्हल्सिंग आपण 3 पद्धतीने करू शकते. इन प्री ऑर्डर ट्रॅव्हल्सर, इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर अँड पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हल्सर. ओके, ट्रॅव्हल्सिंग करण्यासाठी आपल्याला हे तीन टाईपनं आपण ट्रॅव्हल्सिंग केल्यामध्ये करू शकतो. हा तुमचा सिलेबस आहे आणि हा सिलेबस टोटली तुम्हाला 50 मार्क्स येते. त्याच्यामध्ये कुठलेही इंटरनल मार्क्स आपल्याला नाही. आणि ह्याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल पण आपल्याला आहे. ओके, प्रॅक्टिकल आहे. तर प्रॅक्टिकल आपण इथे काय डिस्कस करणार नाही. हा थेरी सिलेबस आहे. प्रॅक्टिकल सिलेबस ज्यावेळी प्रॅक्टिकल स्टार्ट होईल त्यावेळी आपण प्रॅक्टिकल डिस्कस करू. किंवा 50 मार्क्ससाठी आपला हा थेरी पेपर आहे. त्याचे कोर्स आउटकम दिलेले आहे. आता हा पेपर जर तुम्ही स्टडी केला, कम्प्लिटली स्टडी केला तर बा काय म्हटलेलं आहे, ॲट द एंड ऑफ दिस कोर्स स्टुडंट शुड बी एबल टू अंडरस्टँड द मोस्ट बेसिक एक्सेप्ट ऑफ डाटा स्ट्रक्चर इन्क्लुडिंग स्टॅक, क्यू, लिंक लिस्ट अँड ट्री. तर हा सिलेबस जर तुम्ही स्टडी केला तर तुम्ही बेसिक डाटा स्ट्रक्चर परफेक्टली शिकू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्टॅक म्हणजे काय शिकणार, त्यानंतर क्यू म्हणजे काय शिकणार, त्याच्यानंतर लिंक लिस्ट म्हणजे काय आणि ट्री म्हणजे काय हे शिकणार. त्यानंतर वेगवेगळे सर्चिंग अँड सॉर्टिंग अल्गोरिदम्स आहेत. शुड एबल टू अंडरस्टँड डिफरंट सॉर्टिंग अँड सर्चिंग अल्गोरिदम. वेगवेगळे सॉर्टिंग आणि सर्चिंग टेक्निक्स आहेत ते आपण या सिलेबसमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट शुड एबल टू अंडरस्टँड इम्प्लिमेंटेशन ऑफ लिंक लिस्ट, स्टॅक अँड क्यू. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्टॅक आणि क्यू आणि लिंक लिस्ट कसं इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्या प्रोग्रॅमिंगमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण ऑपरेटिंग सिस्टममध्ये यूज करू शकतो. वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये आपण स्टॅक, क्यू आणि लिंक लिस्ट तिथं इम्प्लिमेंट करू शकतो. ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार. ओके, तर व्हिडिओ लेक्चर मी इथं स्टॉप करतो आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून आपण सिलेबस स्टार्ट करायचा. हा सिलेबस जवळपास BSc कॉम्प्युटर सायन्स ऑप्शनल यांना पण आहे. म्हणजे काही कॉमन व्हिडिओज तुमचे असणार आहेत. BSc कॉम्प्युटर सायन्सला पण असणार आहेत आणि BCSला जे BSc कॉम्प्युटर सायन्स एंटायर हे ना पण ह्यातले काही कॉमन व्हिडिओ असणार आहेत ते मी तुम्हाला कळतो. ओके, थँक्यू.